प्रश्न बनवणं अवघड जातं, हो की नाही? पण आज फक्त एका सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न तयार करणार आहात. हो, अगदी एका सेकंदामध्ये. अशी एक भन्नाट युक्ती तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही एका सेकंदाला एक प्रश्न बनवू शकणार आहात. आणि त्यासाठी तुम्हाला ट्रिक पाहायची आहे HS. HS नावाच्या ट्रिकच्या मदतीने आपण हे सगळं करणार आहोत. त्याचबरोबर याच्यासाठी आपल्याला जादूच्या एका तक्त्याची आपल्याला मदत होणार आहे. जो तुम्हाला इथे अर्धवट असा तक्ता दिसेल, तो आपण शिकत शिकत पूर्ण करणार आहोत. आणि हा जादूचा तक्ता जर तुम्ही तुमच्या घरी लावला तर येणारा जाणारा कुणीही एका सेकंदामध्ये प्रश्न तयार करू शकेल. चला तर मग सुरुवात करूया या ट्रिकला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला अशा टाईपचे प्रश्न, वेगवेगळ्या टाईपचे, आणि महत्वाचं, आपण 4 प्रकारचे प्रश्न बघणार आहोत. 4 प्रकारचा म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न आला तरी पण तुम्हाला उत्तर अगदी तुमच्याकडे रेडी असणार आहे. तर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांपैकी पहिला प्रकार आपण बघूया. तर बघा, प्रश्न ना 2 प्रकारचे असतात मुख्यतः. एक तर असा प्रश्न असतो की ज्याचं उत्तर हो किंवा नाही अशा स्वरूपामध्ये येतो, म्हणजे त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. जसं की बघा, इथे विचारलेलं आहे की तू दुःखी आहेस का? मग याचं उत्तर एकतर असेल हो, मी दुःखी आहे, किंवा याचं उत्तर असेल नाही, मी दुःखी नाही. म्हणजे हे या स्वरूपाचे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर हो किंवा नाही अशा स्वरूपामध्ये येतो. आता इथं काही जणांना असं वाटेल की तू दुःखी आहेस का? तर का म्हणजे का, तू का दुःखी आहेस, हा असा प्रश्न नाहीये, म्हणजे इथं कारण विचारलेलं नाही. तर इथे विचारलेलं आहे तू दुःखी आहेस का नाही आहेस. तर ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये इथे तुम्हाला का असा शब्द आलेला दिसेल. तो याच अर्थाने आहे की उत्तर तुमचं हो तरी असेल किंवा नाही तरी असेल. सो का म्हणजे कारण काय, या अर्थाने येणारा वाय जो प्रश्न आहे तो इथे नाही. इथे तो प्रश्न येत नाही, हे लक्षात घ्यायचंय. हे WH टाईपचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठीची वेगळी ट्रिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की अभ्यासूया. तर ती पण अगदी छान सोपी अशी युक्ती मी तुम्हाला त्यातही सांगणार आहे. आज आपण फक्त HS च्या सहाय्याने व्हर्बल क्वेश्चन बघूया. तर बघा, तू दुःखी आहेस का? आता याचं उत्तर तर आपल्याला माहित झालंय, हो किंवा नाही असणार आहे. आता अशा प्रश्नांमध्ये जिथं हो किंवा नाही उत्तर येतं त्या ठिकाणी जो काही का हा शब्द आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला कोणताही शब्द घ्यायचा नाही आहे. ओके, आता आपल्याला ट्रिक काय सांगते, HS. सो हा H काय आहे बाबा? तर H जो आहे दॅट इज हेल्पिंग वर्ब. ओके, H काय आहे आपला? H फॉर हेल्पिंग वर्ब. ओके, हा आहे आपला हेल्पिंग वर्ब. जे इथे सगळे मी हेल्पिंग वर्ब तुम्हाला इथे लिहिलेले दिसतील. तर अशा या हेल्पिंग वर्बच्या मदतीने आपल्याला करायचंय H. आणि हा S काय आहे मग? तर S फॉर सब्जेक्ट. दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आपल्याला HS ट्रिक पाहायची आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, आता प्रॅक्टिस करताना थोडा वेळ लागेल, परंतु प्रॅक्टिस झाली करणं की मग तुम्ही अगदी एका सेकंदात तुमच्याकडे उत्तर तयार असेल. आता बघा, याच्यामध्ये पहिले आपण H कोणता आहे ते बघूया. आता काही जण म्हणतील मॅडम आम्हाला समजत नाही हो, H कुठे येतो काय नाही. तर बघा, H कुठे येत असतो, तर H येतो का ह्या शब्दाच्या आधी, राईट, का शब्दाच्या अगोदर. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथं बोलशील का, सो बोलणे आणि बोलशील का, ल आणि का असं 2 स्वरूपामध्ये प्रश्न आहे. सो इथे सुद्धा आपल्याला काच्या अगोदर हा प्रश्न दिसेल. हा प्रत्येक ठिकाणचा का जो आहे तो आपल्याला लागणारच नाही आहे, कारण का यासाठी इथे कुठल्याही प्रकारचा वेगळा शब्द घेण्याची गरज नसते, म्हणून मी तो राऊंड केलेला आहे, कारण त्याचा शब्द आपल्याला घ्यायचा नाही. मग आपल्याला काय घ्यायचं आहे, HS. यातला H कोणता आहे, जो मी सांगितली ट्रिक काय सांगितली तुम्हाला, काच्या आधी असतो तो H असतो. तर हा H आहे, आहेस. ओके, आणि सब्जेक्ट, या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे, या वाक्यातला सब्जेक्ट आहे तू. ओके, आता तुम्हाला H आणि S कळालेले आहेत. आता आपल्याला ट्रिक फॉलो करायची आहे, H आणि S. ट्रिक मध्ये काय सांगितले, H आधी घ्या. सो आता आहेस, आता निवड करायची आहे या सगळ्या शब्दांमधून योग्य त्या शब्दाची. तर एम इज आर, हे केव्हा घेणार आपण, तर तुमच्या दिलेल्या वाक्यामध्ये जर आहे किंवा आहेत अशा प्रकारचा वाक्याचा अर्थ असेल. आहेत, आहेस, आहेत, ओके, आहेत, आहेस, स, म्हणजे हे जेव्हा शब्द आलेले असतील त्यावेळेस आपल्याला ह्या तिन्हीपैकी योग्य तो शब्द घ्यायचा आहे. आता योग्य तो कसा आपण ओळखणार आहोत, तर तो आपल्याला ह्या दिलेल्या सब्जेक्ट वरून ओळखायचा असतो. आता इथे तू आहे, तर तू साठी आपण एम नाही घेणार, इज पण घेत नाही, कारण यू, तू म्हणजे यू. सो आपल्याला इथे घ्यावं लागेल आर. आता आहेस साठी आपण या तिन्हीपैकी काय घेणार मग, तर आपल्याला घ्यावा लागतो आर. त्याच्यानंतर H घेतला आपण, म्हणजे बघा आधी आपल्याला H आणि S घ्यायचा आहे. इथे मी लिहून दाखवते, H घ्यायचा आहे आपल्याला आणि S घ्यायचा आहे. सो H कोणता आहे आपला, आहेस. सो आहेस साठी काय येईल आपल्याला बघा, आर. ओके,
दिलेल्या वाक्यातल्या सब्जेक्ट नुसार तू आहे म्हणून आपण आर घेतलेला आहे. आता यश घेतला आपण. आता यश घेतल्याच्या नंतर आपल्याला यस घ्यायचा आहे. सो यस कोणता आहे यातला? तू. तू म्हणजे यू. सो आर यू. आता राहिलेला शब्द कोणता आहे? दुःखी. का शब्द द्यायचे आहेत का आपल्याला? नाही द्यायचे आहे. ओके. सो आपल्याला आर यू सॅड. आणि शेवटी आहे क्वेश्चन मार्क. किती सोपं आहे ना? अगदी सोपं आहे. बघूया पुढचा क्वेश्चन. ते थकले आहेत का? ते थकले आहेत का? एक तर हो असेल किंवा नाही असेल. मग हा वर्बल आहे. सो वर्बल आहे. आता ह्याच्यातला काच्या अगोदरचा शब्द आहे. ते थकले आहेत. आहेत म्हणजे एम इज आर पैकी एक घ्यायचा आहे. ते म्हणजे अनेक ते जर आहेत म्हणजे दे साठी आपल्याला आर घ्यावं लागेल. ओके. सो आहेत साठी आपण इथे निवडणार आहोत आर. त्यानंतर एच घेतला. आता यस घेऊया. सो यस कोणता आहे आपला यातला? ते हा यस आहे. तर ते साठी शब्द आहे दे. आर दे. आणि आता राहिलेला शब्द थकले. त्यासाठी येतो टायर्ड. आर दे टायर्ड. बघा आता काही जण म्हणतील मॅडम आम्हाला याचे काही शब्द पाठ नसतील तर कसं? तर बघा आपण सुरुवात जी आहे ती अशा साध्या सोप्या शब्दांपासूनच करायची आहे. आणि तुम्हाला जर शब्द येत नसतील तर आपले शॉर्ट्स आहेत ना, आपले शॉर्ट्स पाहत राहा. शॉर्ट्स मध्ये मी भरपूर सारे शब्द देते आहे जे फ्रिक्वेंटली यूज करतो आपण, जे वारंवार आपण वापरतो. आपण स्वयंपाकघरात वापरतो, दैनंदिन जीवनात वापरतो, रुटीन मध्ये वापरतो. ते सगळे मी शॉर्ट्स मध्ये देते. ते थोडे थोडे वाचत चला, लिहित चला. तुमचा शब्दसाठा नक्कीच वाढेल. आणि ह्या नेहमीच्या शब्दांनी जर तुमचं इंग्रजी पक्क झालं तर ते शब्द तुम्हाला आपोआप कामाला येतात. बेस पक्का झाला की मोठे शब्द वापरून तुम्ही नक्कीच आणखी पुढे जाऊ शकता. फक्त बेस आणि बेससाठी खूप साधे सोपे शब्द आहेत जे आपण नेहमीच वापरतो. सो बघा हे सहज तयार करता येतील. आता बघा तो तयार होता का? आता इथे पण प्रश्न आहे होता का? आता होता म्हटलं की काय करायचं आहे? वॉज किंवा वर. बघा होता, होती आणि होते. होता, होती आणि होते. हे तीन अर्थाचे शब्द आले तर वॉज किंवा वर घ्यायचा आहे. सो यातला आपला जो काच्या अगोदर एच असतो. सो होतासाठी शब्द आहे वॉज किंवा वर. आता इथं तो आहे. तो म्हटल्याच्या नंतर आपल्याला घ्यावं लागेल वॉज. एवढं तर बेसिक नक्कीच पक्का असेल. आणि ते जर पक्क नसेल तर तुम्ही नक्कीच आपले व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहत चला आणि त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच इंग्रजी मधला हा बेस तुमचा पक्का होईल. सो बघा इथे आपल्याला घ्यावं लागेल वॉज काय यस एच घेतला आपण. आता यस घेऊया. तो म्हणजे ही. वॉज ही तयार म्हणजे रेडी. तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायला विसरायचं नाहीये. सो वॉज ही रेडी? तो तयार होता का? म्हणजे बघा मी आपण इथे आता भूतकाळ वापरलेला आहे. आता बघा तू इंग्रजी बोलशील का? ओके. सो एखादी गोष्ट असेल, होईल असा जेव्हा अर्थ असतो ओके तर त्यावेळेस आपल्याला विल किंवा शाल वापरायचं असतं. त्यातले ते ताय आणि वी असेल सब्जेक्ट तर शाल वापरा. बाकी सगळ्या सब्जेक्ट पुढे विल वापरायचंय. तू इंग्रजी बोलशील का? काला तर काहीच घ्यायचं नाही आपल्याला. सो आता आपल्याला बोलशील नंतर. सो नंतरचा काळ आहे म्हणजे आपल्याला इथं विल शाल घ्यावं लागेल. सो आपण घेणार आपण इथे विल. त्यानंतर सब्जेक्ट घेऊया विल यू. ओके विल यू. त्याच्यानंतर इंग्रजी कशी असते? इंग्रजी उलटी असते. आपण मराठीमध्ये इकडून इकडे जातो पण इंग्रजीमध्ये काय करावं लागतं? इकडून इकडे जावं लागतं. म्हणजे असं जावं लागतं. जसा बाण दाखवलाय मी. इंग्रजी ही अशा पद्धतीने जावी लागते. यासाठी इंग्रजी दोन बाणांची युक्ती सांगितलेला व्हिडिओ पहा बघा. त्याच्यामधनं तुम्हाला इंग्रजीमध्ये किती पण मोठे मोठे वाक्य आले ना तरी पण ते मराठीतलं इंग्रजीत कसं करायचं ते त्याच्यामध्ये युक्ती सांगितलेली आहे. तर हा बाण विसरायचा नाही. सो घेताना आधी बोलशील शब्द घ्यायचा नंतर इंग्रजी घ्यायचा. ओके कारण असं जावं लागतं. हा आधी नाही घ्यायचा. हा आधी घ्यायचा नंतर हा घ्यायचा. सो यू बोलण्यासाठी शब्द आहे स्पीक. विल यू स्पीक आणि त्याच्यानंतर हा शब्द विल यू स्पीक इंग्लिश. ओके. इंग्रज जरा उलट्या डोक्याचे होते त्यामुळे त्यांना उलट जावं लागत होतं इंग्रजीमध्ये बोलत असताना किंवा लिहित असताना. सो आपलं मराठी सरळ आहे. ओके आपण सरळ ते उलटे. सो असं लक्षात ठेवा. सो बघा इथे तुम्हाला आता एक बेसिक गोष्ट क्लिअर झाली. एच कुठे घ्यायचं यस कुठे घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला म्हटलं ना मी 4 प्रकारचे प्रश्न सांगणार आहे. 4 प्रकारचे. त्यातला आपण फक्त पहिला प्रकार पाहिला. आता पाहूया दुसऱ्या प्रकारचा प्रश्न. याचं उत्तर आपण कसं बनवायचं आहे. मेन ट्रिक तीच असणार आहे. फक्त आपल्याला जादूचा टेबल पाहायचा आहे ना. थोडा बदल असतो तो आपण शिकूया. तर बघा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आता कशा स्वरूपाचा असतो. बघा इथं जर तुम्ही पाहिलं तू दुःखी आहेस का? आहे का? अशा प्रकारचे अर्थ येतात. आता हा जो प्रश्न पाहिला तर तुला हे चॅनल आवडते का? म्हणजे बघा ह्यामध्ये तुम्हाला तो आणि का अशा प्रकारचा अर्थ दिसेल. म्हणजे डू डज आपल्याला इथे वापरावं लागतं. किंवा जर दिलेल्या वाक्यामध्ये तो आहे असा अर्थ असेल तर आपल्याला डू किंवा डज वापरावं लागतं. आता तो आहे म्हणजे कसं? आवडते का? झोपते का? बसते का? उठते का? नृत्य करते
का? तर या प्रकारे तो आणि का म्हणजे हा शब्द इथला काहीतरी वेगळा येईल. आवडणे, बसणे, उठणे. तर आवडतो का, आवडते का, आवडतात का, तो आणि का. तचा कोणता तरी शब्द असेल, तो, ता, ती, ती, तो, ते अशा स्वरूपातला शेवटचा शब्द आणि त्याच्यानंतर का असा जर प्रश्न आलेला असेल तर लक्षात घ्या त्यावेळेस आपल्याला हे वरचे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते वापरायचे नाही. तर आपल्याला वापरावं लागतं डू, डज. तर लक्षात ठेवायचे अर्थ जर तो आहे असेल तर आपल्याला वापरावं लागतं डू, डज. आता याच्यात पण लक्षात ठेवायचंय की डू, डज आपण कुठे वापरायचं आहे. तर डू वापरायचे आणि डज कुठे वापरायचे. ही, शी, इट हा थर्ड पर्सन जर आला सिंग्युलर तर आपल्याला डज घ्यावं लागतं. म्हणजे ही, सी, इट सब्जेक्ट असेल किंवा त्याच्याऐवजी सिंग्युलर नाउन असेल. आता हे तुला विचारलंय, तुला म्हणजे यू, यू है ना. आपल्याला पहिले सब्जेक्ट. आता इथं आवडते का. आता इथं आवडणे हा मेन वर्ब आहे लक्षात घ्या. इथे आपल्याला तो आहे, तो का अशा स्वरूपाचा प्रश्न जेव्हा आलेला आहे तर त्यावेळेस आपल्याला सुरुवात करावी लागते डू ने. इथे डूच का घेतलं मी, डज का नाही घेतलं कारण इथं सब्जेक्ट आहे तुला, तू म्हणजे यू. ही, शी, इट नाही. ही, शी, इट असेल तर मी इथे डूच्या ऐवजी सुरुवात करेल डज. ती झोपली का, तर इथे ती सब्जेक्ट आहे म्हणून मला इथे मात्र सुरुवात करावी लागेल डज ने. कारण मी नियम काय सांगितला की तो, ती, ते थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डज ने सुरुवात करा, नाही तर डू ने करू शकता. इथे आपण डू ने केली. आता डू हा आपला एच झालेला आहे. आता यस घ्यायचंय म्हणजे तुला. सो डू यू. ओके. आता मी नियम काय सांगितला की ही युक्ती करायची आहे बाणांची. तर दोन बाणांची युक्ती हा इंग्रजी ट्रान्सलेशन साठीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. इंग्रजीमध्ये जे आहे ते आपण जेव्हा मराठीतून इंग्लिश मध्ये वाक्य करतो त्यावेळेस हा शब्द आधी लिहायचा, नंतर हा, नंतर हा. म्हणून बाणांच्या दिशेप्रमाणे आपल्याला शब्द लिहावे लागतात. इथे मी हा यू लिहिलेला आहे. आता आवडण्याचा शब्द लिहायचा लाईक. आणि हे चॅनल, हे चॅनल ही एक पेअर असते. सो दिस चॅनल. काही जण म्हणतील मी चॅनल आधी लिहिलं आणि हेला नंतर दिस लिहिलं, असं नाही जमत. तर दिस चॅनल ही पेअर असते, जोडी असते. सो म्हणून आपल्याला हे दिस चॅनल घ्यावं लागतं. ओके. इथे लिहिते चॅनल, दिस चॅनल. सो डू यू लाईक दिस चॅनल. तुम्हाला हे चॅनल आवडतं का. मग लाईक नाही केलं नसेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्यानंतर HYPE हाईप शब्द येतो. तर तो हाईप शब्द सुद्धा दाबा. हाईप शब्द दाबल्यावर काही पॉइंट्स दिसतात तुम्हाला, त्या पॉइंटवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही तेवढे पॉइंट आम्हाला देत आहात है ना. आम्ही प्रश्नपत्रिका तपासल्यानंतर मार्क कसे देतो तसं हे पाहिल्यावर हाईपचे मार्क तुम्हाला द्यायचे आहेत. ते मार्क जरूर द्या, त्याच्यामुळे आमच्या चॅनलला बूस्ट मिळते. सो आता बघा, मग ती झोपली का. आता ती सब्जेक्ट असेल तर घ्यायचं डज. आता डज झालं की हा यस झाला. आता यस घेऊया ती. सो हा यस घ्यायचा आहे. ती साठी येईल शी. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण HS ट्रिक घेतो म्हणजे आपण काय करत असतो तर इकडचा शब्द इकडे घेतो आणि सब्जेक्ट जो आहे तो नंतर घेतो आपण. ओके. सो डज सी झोपणे. झोपण्यासाठी शब्द आहे स्लीप. डज सी स्लीप. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तिने चॅनल हाईप केले का. बघा आता ल आणि का. जर दिलेल्या शब्दामध्ये ल आणि का आलेलं असेल, ल मधला कुठलाही शब्द, सो ल म्हणजे आहे असू शकत नाही, लच्या सोबत होते, ले अशा प्रकारचं असेल, ल, ला, ले किंवा ल होते. ठीक आहे. सो कुठली तरी लचा शब्द आलेला असेल, आवडले का, केले का, झोपले का, उठले का, बसले का अशा पद्धतीने शेवटी ले आणि का आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला सुरुवात करायची आहे डिड ने. बघा तुम्हाला हा टेबल खूप हेल्पफुल ठरेल. हे सर्व अर्थ जे आहेत ते, म्हणून मी याला म्हणते जादूचा टेबल. हा जादूचा टेबल जो आहे तो जर तुम्ही घरात लावला तर येणारा जाणारा कुणीही प्रश्न अगदी सेकंदात तयार करेल. फक्त त्याला याची सगळी प्रॅक्टिस एकत्रित करणं आवश्यक आहे. सो डिड तिने, तिने म्हणजे शी. डिड शी हाईप. आता आपल्याला काय करायचंय, हाईप करणे हा एकच शब्द आहे बघा. तर हाईप, डिड शी हाईप. आणि चॅनल, हाईप द चॅनल. डिड शी हाईप द चॅनल. आता तिने चॅनल हाईप केले का, केले का भूतकाळात विचारलं, पण मी तुम्हाला आता विचारते तर मी कसं विचारेल मग तुम्हाला, डू यू हाईप द चॅनल. तुम्ही चॅनलला हाईप केलं का. नसेल केलं तर नक्की करा. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हा आपला दुसरा प्रकार झालाय. ओके. आता आपण बघूया तिसरा प्रकार. एखादी गोष्ट जेव्हा आपली असते, माझी असते, हा पेन माझा आहे, माझी असते, वस्तू माझी असते, आपली असते, माझ्याकडे असते, माझ्याजवळ असते, तो कडे, जवळ, मालकी हे सगळे एकाच अर्थानं. कुणाची तरी वस्तू जेव्हा असते आणि तिला जेव्हा विचारायचं असतं की ही तुझी वस्तू आहे का, ही तुझी आहे का, ही तुझी होती का, तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न वापरावे लागतात. डू च्या सोबत हॅव घ्यावा लागतो आणि डज च्या सोबत हॅव घ्यावा लागतो. पण तो सलग नाहीये, लक्षात घ्या. सो डू च्या नंतर मध्ये सब्जेक्ट येईल, त्यानंतर हॅव येईल. डजच्या नंतर मी डॉट 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 दिले म्हणजे इथे सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर हॅव येईल. सो आता प्रश्न बघूया. तुझ्याकडे
आहे का, तुझ्या मालकीचा आहे का. सो मालकी असली की मी काय सांगितलं, डू घ्या आणि हॅव घ्या. आता तुझ्याकडे म्हणजे यू. सो यू सब्जेक्ट आहे, यू साठी आपण हॅव घेणार. डज केव्हा घेणार, आताच सांगितलं मी, ही शी इट, सिंग्युलर थर्ड पर्सन. ओके. सो मग आता इथे यू आहे म्हणून मी घेणार डू. हा हेल्पिंग वर्ब झाला, एच झाला. आता यस आहे तू, डू यू. एच आणि यस सगळीकडे बघा आपण एचएस ची ट्रिक वापरतो आहोत. हा एच घेतला त्यानंतर हा यस घेतला, इथे एच घेतला त्यानंतर हा आपण यस घेतलेला आहे. सो सगळीकडे आपण एच घेतो आहोत त्यानंतर यस घेतो आहोत. एचएस एचएस एचएस. सो फक्त एच आणि यस आपल्याला ओळखायचा आहे. तो कसा ओळखायचा हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. सो डू यू. आता इथे झालं आहे का, तुझ्याकडे आहे का. बघा इथे अर्थ कसे येतात, इथं कडे, इथं आहे, तुझ्याकडे आहे का. ओके. सो इथे जेव्हा आपण अर्थ येतो बघा, कडे आहे किंवा जवळ आहे, कडे आहे किंवा जवळ आहे, दोन्हीचा अर्थ एकच. कडे आहे, जवळ आहे. आणि कडे होते असेल तर ऑब्विसली डीड घ्यावं लागेल. सो डू यू. मग आता इथे आपल्याला घ्यावं लागतं हॅव. बघा डू आणि हॅव घ्यायचं आहे. डू यू सब्जेक्ट घ्यायचा. सो इथे आपण ट्रिक तीच वापरलेली आहे, लक्षात घ्या. पहिले आपण एच वापरलाय आणि त्यानंतर यस वापरलाय, त्यानंतर आपल्याला हा हॅव घ्यायचा आहे. डू यू हॅव, काय आहे आपल्याकडे, पेन आहे. डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे एक पेन आहे का. बरं, आता त्याच्या जवळ पैसे होते का, पैसे होते का, जवळ होते का म्हणजे त्याचे होते का. पण आता होते शब्द आलेला आहे. सो होते म्हटलं की आपल्याला सुरुवात करायची आहे डीड ने. ओके. सो डीडच्या नंतर त्याच्या जवळ म्हणजे तो म्हणजे ही. सो डीड हा एच घेतला, ही घेतला, सब्जेक्ट त्याच्या जवळ. पैसे होते का, डीड ही हॅव. ओके. आता इथे डीड घेतल्यामुळे टू हॅव चा आपल्याला पहिलाच फॉर्म वापरावा लागतो. काही जण घेतील डीड ही हॅज. ओके. सो इथे आपल्याला पहिलाच फॉर्म घ्यावा लागतो. डीड ही हॅव पैसे, मनी. ओके. सो अशा पद्धतीनं आपल्याला जवळ आहे का, जवळ होते का यासाठी आपण घेत असतो. आता आपण चौथा प्रकार पाहूया. आता चौथ्या प्रकारातले वाक्य कशा पद्धतीने असतील बघा. तू पोहू शकतोस का, किंवा तुला पोहायला येते का. पोहू शकतोस का. आता हे काय असतात बघा, हे कॅन, फूड, शूड हे जे आहेत ना, हे मोडाल ऑक्झिलरीज आहेत. याला विशिष्ट असे अर्थ असतात. जसं की शकणे अर्थ असेल, एबिलिटी दाखवत असेल, क्षमता दाखवत असेल, तर त्यावेळेस आपण कॅन वापरत असतो. तर ऑफकोर्स हे टेबल मधले हे जे अर्थ आहेत ते तुम्हाला पाठच पाहिजे. म्हणजे इकडचे शब्द आणि इकडचे अर्थ, म्हणून तुम्ही याला जादूचा टेबल म्हटलंय. तो टेबल तुमच्या आसपास लावून ठेवा, जाता येता त्याच्यावर नजर पडत राहील आणि तुम्हाला हा टेबल जो आहे तो तुम्हाला एका सेकंदात प्रश्न बनवायला शिकवेल. सो त्याच्याजवळ आता तू पोहू शकतोस काय, शकणे अर्थ आला बघा, शकतोस का. इथे पण वर्बल क्वेश्चन आहे. काचा शब्द आपल्याला काहीच घ्यायचा नाहीये. सो शकण्यासाठी शब्द घ्यायचा आहे कॅन. सो सुरुवात करायची आहे आपल्याला. कॅन आपला हेल्पिंग वर्ब झाला. ओके. सो हेल्पिंग वर्ब झाला कॅन. कॅन घेतला मी, कॅन नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. टू साठी आहे यू, त्यानंतर पोहणे शकतो घेतलेला आहे आपण. सो पोहण्यासाठी शब्द आहे स्विम. कॅन यू स्विम. आता हेच भूतकाळात असेल तर कुड यू स्विम. ओके. तू पोहू शकतेस का, तू पोहू शकलीस का. सो एखादी गोष्ट तुला येत होती का, तुला कार चालवता येत होती का. कुड यू ड्राईव्ह, तू ड्राईव्ह करू शकत होतास का. म्हणजे याचा भूतकाळ शकलास का. किंवा भूतकाळी अर्थ जेव्हा होतो तेव्हा आपण कुड वापरतो. त्यानंतर शुड म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे, केली पाहिजे. ओके. केली पाहिजे, एखादी गोष्ट केली पाहिजे. वी शुड स्टडी, वी शुड हेल्प अदर्स, केली पाहिजे. तर अशा अर्थाने जेव्हा वाक्य असेल की तुम्ही मदत केली पाहिजे का, तर यावेळेस आता सपोज तुम्हाला मदत केली पाहिजे का, किंवा तिने मदत केली पाहिजे का, असा जर प्रश्न असेल तर आपल्याला एच कोणता येणार आहे, एच येणार आहे केली पाहिजे. पाहिजे आले म्हणजे शुड. सो प्रश्नाची सुरुवात होईल शुड ने. बघा कदाचित दिसत नसेल बोर्डवरचं, एकच मिनिट. ओके. यस दिसते. सो शुड, शुड त्यानंतर तिने म्हणजे सी. सो एच घेतला आपण शुड आणि तिने साठी यस. शुड सी मदत करणे, मदत करण्याला एकच शब्द आहे हेल्प. शुड सी हेल्प, तिने मदत केली पाहिजे का. सो या पद्धतीनं 4 प्रकारचे प्रश्न आपण शिकलो आहोत आणि असा पद्धतीनं तयार झाला आहे हा जादूचा टेबल. हा जादूचा टेबलच तुम्हाला एका सेकंदामध्ये एक प्रश्न बनवायला शिकवेल. आता मी एक्सप्लेन केले म्हणून वेळ लागतो, परंतु तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर
प्रश्न दिसला की तुमच्याकडे उत्तर तयार होईल, कारण तुमच्या माइंड मध्ये हे चारही प्रश्न आणि ह्या टेबलमुळे हे त्याचे चारही अर्थ पक्के झालेले असतील. अशा प्रकारचं बेसिक इंग्रजी या पद्धतीनं जगात तुम्हाला कदाचितच कोणी शिकवलेलं असेल, आहे ना, ते पण मराठीतनं. तर अशा प्रकारचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत नक्कीच तयार राहायचं आहे, कारण यानंतर मी घेऊन येणार आहे WH ची ट्रिक. तर WH ची ट्रिक कोणती असणार आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. त्यासाठी काय करावं लागेल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबावंच लागेल. लाईक केलं नसेल तर लाईक आणि हाईप जरूर करा. थँक्यू सो मच फॉर येस 1 मिनिट. सो इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, ते आनंदी आहेत का, तिच्याजवळ कार आहे का, तो इंग्रजी वाचू शकतो का, तर हे कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर टाकायचे आहे. ओके, सो ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर आली तर मी समजेल की तुम्हाला सगळा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित समजलेला आहे. ओके, सो उद्या भेटूया. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. WH चा प्रश्न कसा बनवायचा शॉर्टकट स्वीटच्या ट्रिकनं बघूया उद्याला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.